निळ्या देवमाशापासून ते शरीर फुगवणाऱ्या पफरफिशपर्यंत समुद्रात अनेक आश्चर्यकारक प्राणी आहेत. चला जाणून घेऊया अशाच समुद्री प्राण्यांची नावे आणि त्यांची खास वैशिष्ट्ये. क्लाउनफिश. क्लाउनफिशला इंग्रजीमध्ये क्लाउनफिश म्हणतात. क्लाउनफिश नारिंगी पांढऱ्या पट्ट्यांमुळे सहज ओळखला जातो. क्लाउनफिश समुद्री एनेमोनीच्या आसपास राहतो आणि त्यांच्यात एक विशेष सहजीवी संबंध असतो. पफरफिश. पफरफिशला इंग्रजीमध्ये पफरफिश म्हणतात. धोका जाणवल्यावर तो पाणी किंवा हवा शरीरात घेऊन आपले शरीर फुगवतो आणि मोठा दिसू लागतो, त्यामुळे शिकाऱ्याला त्याला गिळणं कठीण होते. लायनफिश. लायनफिशला इंग्रजीमध्ये लायनफिश म्हणतात. लायनफिश हा अतिशय सुंदर दिसणारा पण विषारी काट्यांसाठी प्रसिद्ध असलेला समुद्री मासा आहे. त्याच्या पाठीवर, छातीजवळ आणि शरीराच्या इतर भागांवर लांब काटे असतात. तारा मासा. तारा मासाला इंग्रजीमध्ये स्टारफिश और सी स्टार म्हणतात. नावात फिश असले तरी तो प्रत्यक्षात मासा नाही. त्याला सामान्यतः 5 किंवा त्याहून अधिक बाहू असू शकतात आणि तो समुद्राच्या तळाशी आढळतो. त्याच्या शरीरावर पाण्याच्या हालचालीने चालणारी नलिकापाद म्हणजेच ट्यूब फीट असतात, ज्यांच्या मदतीने तो हालचाल करतो. डॉल्फिन. डॉल्फिनला इंग्रजीमध्ये डॉल्फिन म्हणतात. डॉल्फिन हा समुद्रात राहणारा बुद्धिमान सस्तन प्राणी आहे. ती फुफ्फुसांनी श्वास घेते, त्यामुळे श्वास घेण्यासाठी तिला पाण्याच्या पृष्ठभागावर यावे लागते. निळा देव मासा. निळा देव मासाला इंग्रजीमध्ये ब्लू व्हेल म्हणतात. निळा देव मासा हा पृथ्वीवरील सर्वात मोठा ज्ञात प्राणी आहे. तो फुफ्फुसांनी श्वास घेतो. त्याचे शरीर अतिशय मोठे असून त्याची लांबी साधारण 24 ते 30 मीटरपर्यंत असू शकते. समुद्री कासव. समुद्री कासवला इंग्रजीमध्ये सी टर्टल म्हणतात. हे मासे नसून सरपटणारे प्राणी आहेत आणि ते फुफ्फुसांनी श्वास घेतात. पोहण्यासाठी त्यांच्या पायांचे रूपांतर परांसारख्या फ्लिपर्समध्ये झालेले असते. ऑक्टोपस. ऑक्टोपसला इंग्रजीमध्ये ऑक्टोपस म्हणतात. ऑक्टोपसला 8 बाहू असतात आणि प्रत्येक बाहूवर अनेक शोषक कप म्हणजेच सक्शन कप्स असतात. ऑक्टोपसच्या शरीरात हाडे नसल्यामुळे तो अतिशय अरुंद जागेतूनही जाऊ शकतो. समुद्री घोडा. समुद्री घोडाला इंग्रजीमध्ये सी हॉर्स म्हणतात. त्याच्या घोड्यासारख्या डोक्यामुळे त्याला हे नाव मिळाले. तो इतर माशांप्रमाणे पोहण्याऐवजी आपल्या पाठीवरील छोट्या पराच्या हालचालीनं हळूहळू पुढे सरकतो आणि शेपटीनं समुद्री वनस्पतींना घट्ट पकडून ठेवू शकतो. स्क्विड. स्क्विडला इंग्रजीमध्ये स्क्विड म्हणतात. त्याला 8 बाहू आणि 2 लांब स्पर्शिका असतात, ज्यांचा उपयोग भक्ष्य पकडण्यासाठी केला जातो. स्क्विड शरीरात पाणी घेऊन ते जोराने बाहेर फेकतो आणि त्यामुळे तो वेगाने पुढे पोहू शकतो. जेलीफिश. जेलीफिशला इंग्रजीमध्ये जेलीफिश म्हणतात. जेलीफिश हा समुद्रात आढळणारा एक मऊ आणि पारदर्शक प्राणी आहे. त्याच्या शरीराचा मोठा भाग पाण्याचा असतो. त्याला हाडे, मेंदू किंवा हृदय नसते, तरीही तो समुद्रात जगू शकतो. समुद्र अर्चिन. समुद्र अर्चिनला इंग्रजीमध्ये सी अर्चिन म्हणतात. हा मासा नसून तारामाशाचा जवळचा नातेवाईक असलेला समुद्री अपृष्ठवंशी प्राणी आहे. त्याचे गोल शरीर कठीण कवचानं झाकलेले असते आणि त्यावर अनेक हलणारे काटे असतात. खेकडा. खेकडाला इंग्रजीमध्ये क्रॅब म्हणतात. खेकडाला साधारणपणे 10 पाय असतात. त्यापैकी पुढच्या पायांची जोडी नांग्यांमध्ये रूपांतरित झालेली असते. खेकडे समुद्राच्या तळाशी, खडकांमध्ये किंवा वाळूत आढळतात. लॉबस्टर. लॉबस्टरला इंग्रजीमध्ये लॉबस्टर म्हणतात. लॉबस्टरचे शरीर कठीण बाह्य कवचाने झाकलेले असते आणि त्याला मजबूत नांग्या असतात. या नांग्यांचा उपयोग अन्न पकडण्यासाठी आणि स्वतःचे संरक्षण करण्यासाठी केला जातो. कोलंबी. कोलंबीला इंग्रजीमध्ये श्रिम्प म्हणतात. श्रिम्प हा मासा नसून क्रस्टेशियन गटातील एक छोटा समुद्री प्राणी आहे. तिचे शरीर कठीण बाह्य कवचानं झाकलेले असते आणि तिला अनेक छोटे पाय असतात. स्टिंग्रे. स्टिंग्रेला इंग्रजीमध्ये स्टिंग्रे म्हणतात. त्याचे शरीर चपटे आणि रुंद असते, त्यामुळे तो समुद्राच्या तळाशी अगदी सहज हालचाल करू शकतो. त्याची लांब शेपटी काही प्रजातींमध्ये संरक्षणासाठी वापरला जाणारा काटा बाळगते.
मांटारे. मांटारेला इंग्रजीमध्ये मॅन्टा रे म्हणतात. त्याचे शरीर चपटे आणि दोन्ही बाजूंना मोठे पंखासारखे पर असतात. मांटारे मुख्यतः प्लँक्टन म्हणजे समुद्रातील अतिशय छोटे जीव खातो. शार्क. शार्कला इंग्रजीमध्ये शार्क म्हणतात. शार्क हा समुद्रातील प्रसिद्ध शिकारी मासा आहे. शार्कच्या शेकडो प्रजाती आहेत आणि त्यांचा आकार व आहार वेगवेगळा असतो. शार्कना पाण्यातील हालचाली, वास आणि विद्युत संकेत ओळखण्याचीही विशेष क्षमता असते. सील. सीलला इंग्रजीमध्ये सील म्हणतात. सील हा समुद्रात राहणारा सस्तन प्राणी आहे. तो पाण्यात पोहण्यासाठी आपल्या फ्लिपर्सचा वापर करतो आणि श्वास घेण्यासाठी वेळोवेळी पाण्याच्या पृष्ठभागावर येतो. सीलचे शरीर जाड चरबीच्या थराने झाकलेले असते. वॉलरस. वॉलसला इंग्रजीमध्ये वॉलरस म्हणतात. वॉलरस हा आर्क्टिक प्रदेशातील थंड समुद्रांमध्ये आढळणारा मोठा समुद्री सस्तन प्राणी आहे. त्याच्या तोंडातून बाहेर आलेले लांब सुरे हे प्रत्यक्षात वाढलेले दात आहेत. या सुळ्यांचा उपयोग बर्फावर चढण्यासाठी, स्वतःचे संरक्षण करण्यासाठी आणि इतर वॉलरस सोबतच्या स्पर्धेत केला जाऊ शकतो. समुद्री ऊद. समुद्री ऊदला इंग्रजीमध्ये सी ऑटर म्हणतात. तो पोहताना पाण्यावर पाठीवर तरंगतो आणि अनेकदा आपल्या पोटावर अन्न ठेवून खातो. त्याची दाट फर त्याला थंड समुद्राच्या पाण्यात शरीराचे तापमान टिकवून ठेवण्यास मदत करते. नार्वेल. नार्वेलला इंग्रजीमध्ये नरवेल म्हणतात. त्याला समुद्रातील युनिकॉर्न असेही म्हटले जाते, कारण नर नार्वेलच्या डोक्यावर लांब सर्पिल आकाराचा दात असतो. हा दात प्रत्यक्षात एक वाढलेला दात असून त्याची लांबी सुमारे 3 मीटरपर्यंत जाऊ शकते. नॉटिलस. नॉटिलसला इंग्रजीमध्ये नॉटिलस म्हणतात. त्याच्या शरीरावर असलेल्या सुंदर सर्पिलाकार कवचामध्ये अनेक कप्पे असतात. नॉटिलस या कप्प्यांमध्ये पाणी आणि वायूचे प्रमाण नियंत्रित करून समुद्रात वर खाली हालचाल करू शकतो. शिंपला. शिंपला याला इंग्रजीमध्ये ऑयस्टर म्हणतात. हा मासा नसून समुद्रात राहणारा मृदुकाय प्राणी आहे. त्याचे शरीर 2 कठीण कवचांच्या आत सुरक्षित असते. ऑयस्टर पाण्यातील अतिशय सूक्ष्म अन्नकण गाळून खातो, त्यामुळे त्याला फिल्टर फीडर म्हणतात. समुद्री काकडी. याला इंग्रजीमध्ये सी क्युकंबर म्हणतात. हा मासा नसून समुद्राच्या तळाशी आढळणारा अपृष्ठवंशी प्राणी आहे. त्याचे शरीर लांबट आणि मऊ असते. तो समुद्राच्या तळाशी असलेली वाळू आणि सेंद्रिय पदार्थ गिरून त्यातून अन्न वेगळे करतो. आज आपण 25 समुद्री प्राण्यांची नावे आणि त्यांच्याबद्दल काही मजेदार माहिती जाणून घेतली. यापैकी तुमचा आवडता समुद्री प्राणी कोणता? कमेंट्समध्ये नक्की सांगा. अशाच ज्ञानवर्धक व्हिडिओसाठी जिज्ञासा मराठी चॅनलला भेट देत रहा.